नमस्कार विद्यार्थी मित्र हो. गणित भाग 2 भूमितीय रचना आणि पाठ 4 संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 ला आपण सुरुवात करत आहोत. तर संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 मध्ये या अभ्यासक्रमात आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत. सुरुवातीला आपण बघणार आहोत प्रश्न क्रमांक 1 योग्य पर्याय निवडा. संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 मधील प्रश्न पहिला घेतो आहोत आपण. त्यातील प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा. त्यामधील प्रश्न पहिला आहे बघा. वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला काढता येणाऱ्या स्पर्शिकांची संख्या टिंबटिंब असते. किती असते बरं? वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला काढता येणाऱ्या स्पर्शिकांची संख्या किती असते आपण अभ्यासलेला आहे. तर एक वर्तुळ आणि वर्तुळाला बाहेरून किती स्पर्शिका काढता येतील एका बिंदूमधून? तर फक्त एकच. कारण समजा हा एक बिंदू आहे तर यातून एकच स्पर्शिका काढता येईल की नाही. म्हणजे उत्तर काय मिळालं आपल्याला? तर स्पर्शिकांची संख्या एकच स्पर्शिका आपल्याला काढता येते. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे. वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला जास्तीत जास्त टिंबटिंब स्पर्शिका काढता येतात. आता यामध्ये आपण अभ्यासलेला आहे की वर्तुळाबाहेरील बिंदूतून, वर्तुळाबाहेरील बिंदू म्हणजे बघा या पद्धतीने हे वर्तुळ आहे आणि वर्तुळाच्या बाहेर हा बिंदू P आहे. P मधून किती स्पर्शिका काढता आल्या आपल्याला? P मधून या N बिंदू मधून बघा एक गेली, M बिंदू मधून ही एक, म्हणजे P बिंदू मधून जास्तीत जास्त किती स्पर्शिका काढता आल्या आपल्याला? तर 2. म्हणजेच वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला जास्तीत जास्त 2 स्पर्शिका काढता येतात. त्यानंतर प्रश्न तिसरा बघा काय आहे. जर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आणि AB छेद PQ एकास एक संगती लावल्यानंतर बाजू प्रमाणात असतात. तर बाजू प्रमाण एक दिलेली आहे पेअर त्यांनी 7/5 असेल तर टिंबटिंब. तर टिंबटिंब म्हणजे काय की रिकाम्या जागेमध्ये काय येणार आहे? ह्या गुणोत्तरानुसार त्रिकोण ABC मोठा असेल की PQR, का दोन्ही समान असतील का निश्चित नाही सांगता येत आपल्याला. तर ह्या प्रमाणानुसार 7 आणि 5 मध्ये 7 हा अंक मोठा आहे आणि कोणाशी रिलेटेड आहे तो? AB. AB म्हणजे ABC, म्हणजे ABC हा त्रिकोण काय असणार आहे? मोठा असेल. मग प्रश्न पहिला लक्षात आला. वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला काढता येणाऱ्या स्पर्शिकांची संख्या 1. वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला जास्तीत जास्त किती स्पर्शिका काढता येतील? तर 2. आणि गुणोत्तर दिलं असताना जो मोठा अंक असेल त्याला रिलेटेड जी बाजू दिली असेल तो त्रिकोण मोठा असतो. म्हणून इथे त्रिकोण ABC हा काय असेल? तर मोठा असेल. ठीक आहे. आता आपण वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. काय आहे बघा प्रश्न क्रमांक 2. केंद्र O असलेले 3.5 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा म्हणतात ते. वर्तुळ केंद्रापासून 5.7 सेमी अंतरावर बिंदू P घ्या. P मधून वर्तुळाची स्पर्शिका काढा. झालेलं आहे आपलं हे. तुम्हाला येऊ शकतं काढायला. आपण काढूया. एक बिंदू घेते मी. केंद्र त्याला नाव देते O, कारण O केंद्र असलेले आणि त्रिज्या 3.5 सेंटीमीटर असलेले. केंद्र O, त्रिज्या किती सांगितली? 3.5 सेमी. बघा या पद्धतीने तुम्हाला दिसेल अशी
घेते आहे मी, तुम्ही असं उभं घ्यायचं, तुम्हाला दिसावं म्हणून मी ह्या पद्धतीने, तुम्ही अशी घ्यायची. तर 3.5 सेमी त्रिज्या असणार आपण वर्तुळ काढतो आहोत. डाव्या हाताने जरा त्रास होतो काढायला. ओके, हां, तर 3.5 सेमी त्रिज्येचे आपण वर्तुळ काढले. वर्तुळ केंद्रापासून काय म्हणतात ते की 5.7 सेमी अंतरावर. तर आपण काय करूया, वर्तुळ केंद्रापासून एक किरण काढून घेऊ. त्यानंतर किती अंतर सांगितलंय, 5.7. मग आपण अंतर घेऊया 5.7. 5.7 कुठे आले, 5.56 आणि हे 7. बघा या पद्धतीने. हम्म, 5.7. आता ओ केंद्रावरती कंपासचं मी लोखंडी टोक ठेवते, म्हणजे हा केंद्र आणि ते 5.7ला मी काय केलंय, कंस. त्याला नाव देऊया बिंदू पी, कारण त्यांनी सांगितलंय ना बिंदू पी घ्या म्हणून. आता पुढची काय कृती आहे माहिती आहे तुम्हाला. आपण काय करतो, जो रेषाखंड मिळतो आपल्याला त्याला लंब दुभाजक काढतो. म्हणजेच काय करणार आपण, तेवढंच डिस्टन्स घेऊ शकता तुम्ही किंवा निम्म्यापेक्षा जास्त. आणि काय करायचंय, रेषाखंडाच्या वरच्या आणि खालच्या बाजूस कंस करायचे, एकमेकांना छेदणारे. तुम्हाला दिसतंय ना. त्यानंतर जे छेदन बिंदू आहेत ते छेदन बिंदू काय करूयात आपण, हे जोडूया. म्हणजे आपल्याला दुसरं वर्तुळ जे आहे त्याचा केंद्र मिळणार आहे. यामुळे बघा आता मी काय करते, ते जोडून घेतले. इथे लंबाची खूण टाकायची, त्याला नाव देते मी एम. आणि हा OM एकरूप काय मिळाला आपल्याला, MP. इकडे डॅश डॅश अशा खूण करून आपण त्रिज्या किती घेतली आहे इथे, तर 3.5 सेमी ते लिहून टाकायचा. आणि हे किती घेतलं होतं आपण, 5.7 सेमी. लेबलिंग आवश्यक आहे. जर तुम्ही लेबल केलं नाही, म्हणजे किमती ज्या आहेत त्या जर काढल्या नसतील, लिहिल्या नाही, तर त्याचा अर्धा किंवा 1 गुण कापला जाऊ शकतो. आता आपण काय करणार, OM एवढं अंतर कंपासमध्ये घेणार. किती घ्यायचंय कंपासमध्ये अंतर, OM एवढं. दिसतंय. आणि M हे केंद्र, तिथे मी कंपासचं लोखंडी टोक ठेवते. आणि काय करणार, एक P बिंदूला स्पर्श करून जाणार एक वर्तुळ काढणार. साधारण तुम्हाला दिसावं ना म्हणून मी रचना करते, पण थोडं फिरत आहे ते. बरं, त्यानंतर आता आपल्याला स्पर्शिका मिळतायत बघा. एकमेकांना छेदणारे वर्तुळ काढले आपण. 2 बिंदूंमध्ये ते छेदतायत एकमेकांना. बिंदूंना नाव देते बघा मी A, आणि इथे नाव दिलं मी B. आता P बिंदू मधून आपण काय करूया, तर स्पर्शिका काढूया. या पद्धतीने ही एक स्पर्शिका काढली मी. आणि हे बिंदू नोट डाऊन करून आता काय करूया, ही दुसरी स्पर्शिका काढली. ॲरो द्यायचे दोन्ही बाजूला. बघा, केंद्र O, 3.5 सेमी असलेले त्रिज्या असलेलं वर्तुळ काढलं आपण. केंद्रापासून 5.7 सेमी अंतरावर बिंदू P घेतला. नंतर P बिंदू मधून वर्तुळाच्या स्पर्शिका काढण्यासाठी आधी आपण OP या रेषाखंडाचा लंबदुभाजक काढला. आपल्याला M बिंदू मिळाला. M मधून आपण M हे केंद्रबिंदू घेऊन OM किंवा MP एवढी त्रिज्या घेऊन आपण दुसरं वर्तुळ काढलं.
दुसरे वर्तुळ पहिल्या वर्तुळाला ज्या बिंदूंमध्ये छेदतंय त्याला आपण नाव दिलं ए आणि बी, आणि पी पासून ए बिंदूमधून पी पासून बी बिंदूमधून आपण 2 स्पर्शिका काढल्यात. लक्षात आलं हे? वळूया पुढच्या उदाहरणाकडे. तर आता आपण घेऊया उदाहरण क्रमांक 3. 3 उदाहरण क्रमांक काय आहे बघा. एक वर्तुळ आहे, कोणतेही एक वर्तुळ काढा, त्यावर ए हा बिंदू घेऊन त्यापासून वर्तुळाची स्पर्शिका वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता, हे खूप महत्वाचं आहे. आपल्याला आता या ठिकाणी वर्तुळ केंद्राचा वापर करायचा नाही. आता एक त्रिज्या किती घ्यायची, कितीही घ्या म्हटलेत ते, कोणतेही एक वर्तुळ काढा. तर मी एक वर्तुळ काढते. किती त्रिज्या अंदाजे घेतली आहे मी. एकदा वर्तुळ काढताना मध्ये उचलायचं नाहीये, पण हे कॅमेरामध्ये व्यवस्थित आकृती वगैरे येण्यासाठी म्हणून थोडं मला तुम्हाला नीट दिसावं म्हणून थोडी रचना ती करावी लागते. बरं, ए बिंदू कुठे घेऊया, तर कुठेही घेऊ शकतात. समजा मी आता या ठिकाणी घेतला ए हा बिंदू, तर ए हा शिरोबिंदू घेऊन वर्तुळावर मी एक त्रिकोण काढते. हे शॉर्टकट आहेत. मागेही मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं की आपण काय करतो आहोत, हे शॉर्टकट्स वापरतो आहोत. वर्तुळ प्रकरणामध्ये अभ्यासताना आंतरलिखित कोन, आंतरखंडित कंस वगैरे हे शिकलोय, त्याचा इथे वापर करायचा आहे. पण आता वेळेअभावी मी तुम्हाला शॉर्टकट सांगते आहे. तर ए बिंदूतून आपल्याला स्पर्शिका काढायची आहे केंद्राचा वापर न करता. तर काय करायचं, आत एक त्रिकोण रचना करून घ्यायची. पुढे मग काय करणार, तर एकरूप कोन काढायचा आहे आपल्याला. तुम्ही सी चा एकरूप कोन इथे घेऊ शकतात किंवा बी चा एकरूप कोन सुद्धा हा काढू शकतात. आता मी काय करते बघा, सी ह्या कोनाचा एकरूप कोन ए ला काढते. बघा आता काय रचना करते आहे मी. अंतर किती घेऊ शकता आपल्या आवडीनुसार. अंतर न बदलता मी काय करते आहे, ए वरती कंपास ठेवते आहे आणि ए बी ही त्रिकोणाची जी बाजू आहे किंवा तिला पण जीवा म्हणूया, ए बी ह्या जीवेला छेदते आहे मी आणि इकडे तो कंस बघा असा वाढवते. या पद्धतीने. आता हे अंतर जेवढं आहे ना तेवढं कंपास मध्ये घ्यायचं. आता योगायोगाने ते जवळपास सारखंच आलंय आधीच्याच एवढं. तर एक्झॅक्ट पाहून घ्यायचं ते नीट, बरोबर आहे. आता ए बी ला आपण जिथे छेदलेला आहे हा पॉइंट आहे बघा तो. तर ह्या पॉइंट वरती मी कंपास ठेवते आहे आणि आता जो कंस काढलाय ना आपण त्याला मी काय करते, इथे छेद कंस देते. दिसतोय? आणि हा बिंदू आहे बघा, हा बिंदू आणि ए बिंदू जोडते. म्हणजे आपल्याला ती काय मिळेल, स्पर्शिका मिळेल. कुठून जाणारी, तर बिंदू ए मधून स्पर्श करणारी. बघा या पद्धतीने. लक्षात आलं तुमच्या? ए हा बिंदू घेतला आपण, वर्तुळ केंद्राचा वापर न करता वर्तुळाला काय काढली, स्पर्शिका. समजलं उदाहरण व्यवस्थित? पुढच्या उदाहरणाकडे वळूया. किती मार्कांसाठी विचारलं जाऊ शकतं हे उदाहरण? साधारणपणे 1 किंवा 2 मार्कांसाठी. आणि आधीचे आपण जे प्रश्न पाहिले होते ना ते सांगायचे राहिलेच तुम्हाला. हे सर्व प्रश्न क्रमांक 1 मधील जी उदाहरणं रिकाम्या जागा आहेत ह्या आपण 1-1 मार्कांसाठी असतात. आणि हा प्रश्न क्रमांक 2 जो आहे हा साधारण तुम्हाला 2 ते 3 मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो. हा प्रश्न 3 क्रमांकाचा कोणता आहे, हा 1 किंवा 2 मार्कांसाठी. आता आपण वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. इथे त्यांनी काय म्हटलंय बघा, 6.4 सेमी त्रिज्येचे
सॉरी व्यासाचे, हे खूप महत्वाचं बरं, व्यासाचे, नेहमी त्रिज्येचे देतात आपल्याला, इथे व्यास म्हटलंय. व्यासाचे एक वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून व्यासा एवढ्या अंतरावर बिंदू आर घ्या. या बिंदूतून वर्तुळाच्या स्पर्शिका काढा. आता इथे मुळात आधी व्यास दिलेला आहे, तर आपण काय करूया, व्यासाला आपण काय म्हणतो, डी. डी बरोबर 6.4 सेमी. मग त्रिज्या म्हणजे आर, रेडियस. त्रिज्या ही व्यासाच्या निम्मे असते, म्हणजे डी छेद 2, म्हणजेच 6.4 भागिले 2, म्हणजेच किती, 2ने भागूया, बे एक बे, बे त्रिक 6 आणि बे दुणे 4, म्हणजे आर बरोबर 3.2 सेमी. म्हणजे आपल्याला त्यांनी किती त्रिज्या सांगितली घ्यायला, तसं पाहिलं तर 3.2 सेमी. मग आपण त्रिज्या घेऊया. किती घेणार त्रिज्या, 3.2 सेमी. बघा 3.2 सेमी. ही बघा 3.2 घेतली मी. आणि काय करूया, बिंदू घेतला एक केंद्र दिसावा म्हणून मला. आणि आता काय करूया, त्यातून एक वर्तुळ काढूया. ठीक आहे. आता वर्तुळ केंद्रापासून त्यांनी काय म्हटलंय, व्यासा एवढ्या अंतरावर. अंतर किती, व्यासा एवढंच. व्यास किती होता आपला, तर व्यास होता 6.4. मग आपल्याला पुन्हा काय करावं लागेल, कंपास मध्ये अंतर किती घ्यावं लागेल, तर 6.4. 6.4 हे इथे, दिसतंय तुम्हाला. तुम्ही घेताना अशा पद्धतीने घ्यायचंय, ते तुम्हाला दिसावं ना म्हणून मी तसं घेते. ठीक आहे. तर आणि व्यास म्हणजेच काय आहे, तर ही त्रिज्याच आहे, या वर्तुळाचा व्यास आहे, म्हणजे तेही चेक केलं तरी तुम्हाला चालणार आहे. आता बघा, मी इथे केंद्र जो घेतलाय ना, नाव देऊया केंद्राला. केंद्राचं आपण बारसं करूया, ओ. ओ हे केंद्र, आणि त्यापासून 6.4 सेमी अंतरावरती मी काय घेते आहे, तर बिंदू आर. कोणता बिंदू घेतला आपण, आर बिंदू घेतला. आता ओ आरचं काय करावं लागेल आपल्याला, आर मधून स्पर्शिका काढायची आहे ना या पद्धतीने. तर ओ आरचं आपल्याला लंबदुभाजक काढावं लागेल. मग पुन्हा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या, किंवा तेवढंच घेतलं तरी चालतंय. मग आता मी काय करते, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलंय आणि वरच्या आणि खालच्या बाजूला एकमेकांना छेदणारे कंस करते. तुम्हाला दिसतंय ना व्यवस्थित, बघा. केव्हा केव्हा डाव्या उजव्या हाताने घेताना चुका होतात. तर ही आहे कंसाची, आणि हा मिळाला आपल्याला छेदनबिंदू. आता काय करूया, आपण ते छेदनबिंदू जोडून घेऊ. आता इथे एक अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात अशी घ्यायची आहे की, ह्याला नाव देते मी एम. इथे महत्वाची गोष्ट कोणती बघा, की हा जो एम बिंदू मधून जो लंबदुभाजक काढला ना आपण, हा आधीच्या वर्तुळाची काय असेल, स्पर्शिका पण असेल. कळतंय काय म्हटलं मी, आधीच्या वर्तुळाची ती काय असेल, स्पर्शिका. आतापर्यंत आपण जेवढेही उदाहरण बघितले त्यामध्ये बहुतेक ती छेदिकाच होती बघा, है ना. हा ओपीचा हा लंबदुभाजक पहिल्या वर्तुळाला छेदून गेला, पण या ठिकाणी मात्र ती काय ठरली, स्पर्शिका. का, तर त्यांनी काय म्हटलं, वर्तुळ केंद्रापासून अंतर किती घ्यायचं आहे, व्यासा एवढं, आणि म्हणून ते बरोबर निम्मे झालं. निम्मे झालं म्हणजे ती स्पर्शिका झाली पाहिजे.
अन्यथा इथेच तुमचं उदाहरण चुकलं असं लक्षात येईल तपासणाऱ्या शिक्षकाला. ठीक आहे. आता आपण काय करूया मग पुढे, एम हे केंद्र आणि ओ एम एवढी त्रिज्या कंपासमध्ये घेऊया. ओ एम घ्या किंवा एम आर घ्या. एम आर घेतलं तरी तेवढंच अंतर, ओ एम घेतलं तरी तेवढंच अंतर. आता एम वरती मी कंपासचं लोखंडी टोक ठेवते म्हणजे केंद्राला ओ एम, इथे एम हा केंद्र दुसऱ्या वर्तुळाचा. आणि काय करूया आपण तर त्याला घेऊन एक वर्तुळ काढूया. दिसलं तुम्हाला? कोणत्या दोन बिंदूंमध्ये छेदताय बघा ते, त्याला नाव देऊ आपण एक्स आणि वाय. एक्स आणि वाय हे नाव दिलं मी त्याला. आता या ठिकाणी बघा हे जे दोन बिंदू मिळालेत आपल्याला, आर एक्स आणि आर वाय जोडला म्हणजे आपल्याला दोन स्पर्शिका मिळणार आहेत त्या. मग आपण काय करूया इथे आता आर एक्स आणि आर वाय या दोन स्पर्शिका काढून घेऊ, त्याला ॲरो देऊया. लेबलिंग आपण केलेलं नाही तर लेबलिंग पण करून घेऊ, कारण लेबलिंग फार इम्पॉर्टंट असतं. किती घेतली आपण त्रिज्या? 3.2 सेमी. नंतर हे पूर्ण ओ आर डिस्टन्स किती घेतलं होतं तर 6.4 सेमी. हे लिहून घ्यायचं. तुम्हाला काही वेळेला असेही विचारू शकतात की आर एक्स आणि आर वाय मोजून लिहा, किंवा रिकाम्या जागांमध्ये हाही प्रश्न येतो की वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका खंडांची लांबी टिंबटिंब असते, तर उत्तर काय येईल? समान असते. म्हणजे आर एक्स बरोबर आर वाय. आपल्याला वर्तुळ प्रकरणामध्ये यावर आधारित सरळ एक प्रमेयच आहे, आठवतंय ना? ठीक आहे. किती मार्कांसाठी विचारलं जाईल हे 4 क्रमांकाचं उदाहरण? तर साधारण 2 किंवा 3 आणि 4 साठी पण असू शकतं, कारण छोटंसं अर्ध्या मार्काचं कॅल्क्युलेशन पण आहे त्याच्यामध्ये. तर 3 ते 4ला पण असू शकतं. त्यानंतर आपण वळूया उदाहरण क्रमांक 5 कडे. उदाहरण क्रमांक 5 काय आहे बघा. केंद्र पी असलेले वर्तुळ काढा. त्रिज्या दिली त्यांनी तर नाही दिली. अंदाजे आपल्याला आवडेल ती त्रिज्या घ्यायची. 100 अंश मापाचा एक लघुकंस ए बी काढा. बिंदू ए व बी मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. म्हणजे या प्रकारचं उदाहरण आतापर्यंत आपल्याला झालेलं नाही. मग आपण आधी काय करूया, एक वर्तुळ काढून घेऊ. किती पण सांगितलं ना अंदाजे. तर मी एक वर्तुळ काढते. वर्तुळ काढून घेतलं. पुढे काय म्हटलंय त्यांनी की 100 अंश मापाचा एक लघुकंस काढा. मग त्यासाठी आपण काय करायचं तर आधी एक त्रिज्या काढायची. नीट लक्षात घ्या, त्रिज्या काढायची आधी. त्रिज्येला इथे नाव देते मी या बिंदूला बी. ओबी ही त्रिज्या काढली आपण. आता त्यांनी सांगितलं आहे की 100 अंश मापाचा लघुकंस काढा. तर तिसऱ्या प्रकरणात आपण काय शिकलो आहोत की केंद्रीय कोन. कोणता कोन? केंद्रीय कोन बरोबर त्याचा संबंधित लघुकंस. म्हणजे केंद्रीय कोनाचे माप जेवढे असेल तेवढे त्याच्या संबंधित लघुकंसाचे माप असते. मग आता आपण काय करूया, इथे आपण कोनमापकचा वापर करणार आहोत. इथे ओ बिंदूवरती मी हा सेंटर ठेवते आणि आपल्याला 100 अंश मापाचा कोन काढायचा आहे. तर कसा काढणार 100 अंश? लगेच विद्यार्थ्यांना दिसतंय
इथे 100 दिसतंय, इकडे पण 100 दिसतंय. कोणते घ्यायचे? तर इथून मोजत घ्यायचं. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि हे पुढचे 100. जर आपण चुकून इकडचे 100 घेतले तर काय होईल? तो 80 अंश मापाचा होईल. विशाल कोण आहे ना, म्हणजे 90च्या पुढे जाणार ते. ठीक आहे. तर आपण काय करतो आहोत? केंद्रीय कोन काढतोय. किती मापाचा घेतला तो? तर 100 अंश मापाचा घेतला. इथे माप आपण टाकूया 100 अंश. इकडे मी ही त्रिज्या पण वाढवते. OB ही त्रिज्या वाढवते आहे मी पुढे. इथे नाव आपण देऊया A, कारण त्यांनी काय म्हटलंय? लघुकंस AB काढा. आता हा काय आहे? लघुकंस आहे. AOB हा झाला केंद्रीय कोन. कोन AOB बरोबर किती अंश? 100 अंश. माप कोन AOB बरोबर 100 अंश. हा कोणता कोन आहे? केंद्रीय कोन. मग त्याचा लघुकंस कोणता? तर माप कंस AB तो किती असणार? 100 अंश. कळतंय? म्हणजे हा 100 अंश. हा आपण काढू शकत नाही, पण त्याचा केंद्रीय कोन काढू शकतो. मग केंद्रीय कोन 100 मापाचा अंशाचा काढल्यानंतर आपल्याला हे दोन बिंदू मिळत आहेत बघा, A आणि B. तर ह्या दोन बिंदूंमधून आपल्याला स्पर्शिका काढायची आहे. कळालं? याच्या आधीची उदाहरणं जी आपण अभ्यासले ना, त्यामध्ये काय करत होते? तर वर्तुळ केंद्रापासून बाहेरचा बिंदू देत होते आणि त्यामधून मग स्पर्शिका आपल्याला काढायच्या असायच्या. म्हणजे हे बिंदू शोधायचे होते. आता काय केलं त्यांनी की ऑलरेडी ते बिंदू दिले आणि आता आपल्याला इथला बाहेरचा बिंदू शोधायचा आहे. तर जशी आपण स्पर्शिका काढतो नेहमीप्रमाणे वर्तुळ केंद्राचा वापर करून, त्या पद्धतीने स्पर्शिका काढायची आहे. 1च्या ऐवजी 2. आता मग अंतर किती घ्यायचं? कंपासमध्ये किती घेऊ शकतात? A मध्ये मी A वर कंपासचं लोखंडी टोक ठेवते, म्हणजे ही A ही झाली त्रिज्या. आणि काय करते इथे? हे बघा, इथे दोन्ही बाजूला मी कंस करते. दिसतंय ना तुम्हाला? हां, 2 कंस केलेत. आता तेवढं अंतर घेऊया किंवा निम्म्यापेक्षा जास्त. आणि काय करायचे? इकडे OAच्या दोन्ही बाजूला एकमेकांना छेदणारे कंस करायचे. इथे मी एक कंस करते आणि या बाजूला एक कंस करते. ठीक आहे. पुन्हा इथे कंपासचं लोखंडी टोक ठेवते आहे या छेदन कंसावरती. आणि हा बघा, हा त्याला छेद कंस काढला, हा इकडे एक छेद कंस काढला. आता पुढे काय करूया आपण? हे पॉइंट नोट करूया. आणि परफेक्ट ती स्पर्शिका कुठून जाणार? कुठून जायला हवी? ह्या बिंदूमधून. तर आता आपण हे बिंदू जोडून घेऊ. बघा, है ना? कठीण काहीच नाहीये, अतिशय सोपं आहे. फक्त काय आहे की तुम्ही आकृत्यांचा भरपूर सराव करणं गरजेचं आहे. सेम पुन्हा आता मी काय करणार? B बिंदूवरती कंपासचं लोखंडी टोक ठेवते, म्हणजे हा केंद्र, आणि त्याच्या दोन्ही बाजूला बघा कंस करून घेते. तेवढंच डिस्टन्स कंपासमध्ये घ्या किंवा निम्म्यापेक्षा जास्त. आणि पुन्हा OBच्या वरच्या आणि खालच्या बाजूस काय करायचे? आपल्याला एकमेकांना छेदणारे कंस करायचे. लक्षात घ्या. आता ही रचना इकडे गेली तर लक्षात ठेवायचं आहे आपल्या नेमक्या रचनांच्या खुणा कोणत्या आहेत. ही आहे. रचनांच्या खुणांकडे नीट लक्ष ठेवायचं. आता काय करूया आपण? पुन्हा ते जोडून घेऊ.
पॉइंट नीट लक्षात घ्यायचे. बी बिंदू, हा इथे, बघा ही दुसरी स्पर्शिका मिळाली आपल्याला. आता ह्या बिंदूला नाव देऊया आपण पी हे. तर ज्या वेळेला पी केंद्र असलेले वर्तुळ म्हटलं होतं त्यांनी, ओके, मग आपल्याला ह्याला केंद्राला पी नाव द्यावं लागेल. ह्याला बिंदूला मी ओ नाव देते. ठीक आहे. पी केंद्र असलेले वर्तुळ काढले आपण. लघुकंस काढला 100. कसा काढला तो? तर आधी केंद्रीय कोन घेतला आपण 100चा. केंद्रीय कोनाचे माप म्हणजेच त्याच्या लघुकंसाचे माप. अतिशय महत्वाचं आहे. इथे ह्याला गुण असू शकतात अर्धा किंवा 1. त्यानंतर आपण त्रिज्या वाढवल्यात, म्हणजे तो कोन जे आहेत त्या कोनाच्या बाजू वाढवल्यात आणि बिंदू जे होते त्या बिंदूंना आपण स्पर्शिका काढल्यात. कळालं? उदाहरण किती मार्कांना असू शकतं हे सुद्धा 2 किंवा 3 मार्कांसाठी. पुढे वळूया उदाहरण क्रमांक 6 कडे. काय म्हटलंय बघा 6वं उदाहरण. केंद्र ई असलेले 3.4 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळावर एफ बिंदू घ्या. बिंदू ए असा घ्या की ई डॅश एफ डॅश ए, म्हणजे एफ हा बिंदू ई आणि ए च्या दरम्यान असेल. आणि एफ ए किती घ्यायचं आहे तर 4.1 सेमी. म्हणजे सेम बाहेरच्या बिंदूतून जे आपण स्पर्शिका काढतो ना त्याच पद्धतीने आहे, फक्त देण्याची तेवढी भाषा त्यांनी बदलवली. मग आपल्याला 3.4 सेमी घ्यायचे आहे. तर बघा मी घेते 3.4 सेमी. हे बघा हे 3.4 सेमी मी घेतले. केंद्र घेऊया. कोणतं केंद्र सांगितलं त्यांनी? ई. ई केंद्र. कंपास मध्ये अंतर घेतलं मी 3.4 सेमी. ऍक्च्युअल कंपास भरकन एक वर्तुळ काढून व्हायला पाहिजे, पण ते तुम्हाला दिसावं म्हणून थोडासा गोंधळ होतो. ठीक आहे. हा, केंद्र हलायला नको आहे ते. आता त्यांनी एफ बिंदू घ्या म्हटलं आहे वर्तुळावर. कुठे घेऊया तो? कुठेही घेऊ शकतो. समजा मी हा बिंदू घेतला एफ. पुढे त्यांनी असं म्हटलं आहे ई डॅश एफ डॅश ए, म्हणजे एफ हा ई आणि ए च्या मध्ये असेल. ए कुठे असणार आता? तर एफ ए बरोबर 4.1 सेमी. मग आता मला कंपास मध्ये अंतर पुन्हा किती घ्यावं लागेल? 4.1 सेमी. मी 4.1 सेमी अंतर घेते. मग हे बघा हे घेतलं 4.1 सेमी. एफ वरती ठेवायचं आहे कारण एफ ए म्हटलंय ना. मग एफ ए म्हणजे एफ वरती कंपास ठेवते मी आणि इथे 4.1 ला मी खूण केले. त्या बिंदूला नाव काय देऊया? ए. म्हणजे EF हे अंतर होतं 3.4 सेमी आणि FA अंतर आहे 4.1 सेमी. नेहमीप्रमाणे काय करायचं आहे आता आपल्याला? EA हा रेषाखंड जो आहे त्याला लंब दुभाजक काढायचा आहे. आता एक ध्यानात घ्यायचं, जो लंब दुभाजक असेल ती छेदिका असणार नाही, स्पर्शिका असणार नाही, ती थोडी शेजारून जाईल. कारण याच्यापेक्षा ही बाजू मोठी आहे, तो रेषाखंड. मग काय करूया? निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊया आणि रेषाखंडाच्या दोन्ही बाजूला एकमेकांना छेदणारे छेदन कंस काढूया. दिसतंय ना तुम्हाला? हा, तर हे बिंदू मिळाले आपल्याला. त्यानंतर हे आपण काय करूया? जोडून घेऊया आणि त्याला ॲरो मात्र द्यायला विसरायचं नाही, बाण. इथे काय करायची? लंबाची खूण टाकायची.
इथे एकरूपतेच्या खुणा टाकायच्या. कारण काय, FE आणि FA हे दोन एकरूप बाजू इथे मिळतात आपल्याला, म्हणजे त्याचे दोन एकरूप भाग होतात. आता कंपोजमध्ये किती आपण डिस्टन्स घेणार, अंतर किती घेणार, तर EF एवढं घ्या आणि किंवा FA एवढं घ्या. तर EF एवढं अंतर बघा मी घेते आहे, दाखवते नंतर तुम्हाला पुन्हा आडवं करून. बघा है ना, हे पण चेक करून घ्यायचं या पद्धतीने. पूर्ण सर्कल पण काढू शकता, हाफ काढलं तरी चालतं. मी तुम्हाला मागे पण एकदा सांगितलं होतं, असं अर्ध काढलं ना तरी चालणार आहे. या पद्धतीने पूर्ण काढायलाच पाहिजे असं काही नाही. आता इथे आपल्याला बिंदू कोणते मिळाले बघा, हे दोन मिळाले है ना. त्या बिंदूंना आपण नाव देऊया AB. ए ऑलरेडी घेतलंय आपण, याला नाव देऊया P आणि ह्याला देऊया Q. आता आपण काय करणार पुढे, तर AP जोडून घेणार आणि इकडे काय जोडणार, तर AQ जोडून घेणार. एरो द्यायचे दोन्ही बाजूला. इथे सुद्धा नेहमी लक्षात ठेवायचं आहे की वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका खंडांची लांबी नेहमी समान असते. खूप उदाहरणं आपण या टाईपची घेतलेली आहे. किती मार्कांसाठी असू शकतं, अर्थातच 2 किंवा 3 मार्कांसाठी. खूप प्रॅक्टिस करायची अशा प्रकारच्या उदाहरणांची की आपल्याला काहीही विचारलं तरी लक्षात ते लगेच येईल. फक्त इथे वेगळं पण काय घेतलंय, एरवी म्हणतात की E पासून एवढ्या अंतरावर A बिंदू घ्या, पण आता तसं न करता त्यांनी काय म्हटलं, F पासून A अंतरा 4.1 सेमी असेल असं म्हण. ठीक आहे, त्यात टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही, अतिशय इझी उदाहरणं आहेत. आणि उदाहरण तुम्हाला समजत आहेत की नाही हे मात्र मला काही कळत नाही, त्यामुळे तुम्ही तसं सांगत चला तुम्हाला उदाहरणं समजत आहेत की नाही ते. आपण पुढच्या उदाहरणाकडे वळूया. आता उदाहरण क्रमांक 7. आता इथे त्रिकोण रचना म्हटली आहेत त्यांनी. मुद्दाम मी इथे एक कच्ची आकृती काढून घेतली आहे. लक्षात ठेवायचं तुम्ही पण कच्ची आकृती काढायची, कारण ती काढली तर पक्की आकृती सहसा आपली चुकत नाही. उदाहरण काय म्हटलंय बघा, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण LBN. 2 त्रिकोण समरूप सांगितले आहेत. कोणते 2 त्रिकोण, ABC समरूप त्रिकोण LBN. म्हणजे आपल्याला काय करता येईल, त्यांची अर्थातच एकास एक संगती लावता येईल ना LBN ची. AB किमती दिले, AB बरोबर 5.1 सेमी, ही BC बरोबर 4.8 सेमी, AC छेद LN 4/7 आणि कोन B दिलाय 40 अंश. तर सेम याच पद्धतीने मी पक्की आकृती काढते. आता ही रचना मला काढण्यासाठी मला काय करावं लागलं, तर आधी हे जे गुणोत्तर दिलंय ना त्या पद्धतीने मी संगत बाजू प्रमाणात मांडून घेतल्या. कशा मांडतात ते माहिती आहे तुम्हाला. AB छेद LB, BC छेद BN. 9वी मध्ये आपला खूप अभ्यास झालाय हा. BC छेद BN आणि AC छेद LN आणि प्रमाण दिले आपल्याला 4/7. मग कोणता त्रिकोण छोटा आणि कोणता त्रिकोण मोठा हे कसं कळणार, तर माहिती आहे तुम्हाला, संकीर्ण प्रश्न संग्रह 1 मध्ये हाच प्रश्न विचारला होता तुम्हाला. काय होतं त्यामध्ये, की कोणता त्रिकोण मोठा आहे म्हणून, है ना. बघा इथे विचारलं होतं बघा, त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR मध्ये बाजूंचं प्रमाण 7/5. तर कोणता त्रिकोण मोठा असेल, तर 7 मोठी म्हणून AB बाजू मोठी म्हणून ABC त्रिकोण मोठा. तर इथे आता ABC आणि LBN मध्ये प्रमाण बघा काय दिलंय, 4/5. म्हणजे
7 हा अंक मोठा आहे, तो आहे बाजू LN शी संबंधित. मग LN कोणाशी संबंधित? तर त्रिकोण LBN शी संबंधित. म्हणजे LBN हा मोठा त्रिकोण असेल. आपल्याला जो त्रिकोणाची मापं दिली आहेत ती लहान त्रिकोणाची दिली आहेत. म्हणजे आधी आपण आतला त्रिकोण काढणार आणि मग एक्सटेन्शन त्याला येईल दुसऱ्या त्रिकोणाचं. ठीक आहे, प्रत्यक्ष त्रिकोण रचना करायला आपण सुरुवात करूया. आधी आपण काय घेऊया? BC. BC किती दिलाय? 4.8 सेमी. 4.8 कुठे आलेत बघा? 5 आणि इथे हे 8. हे 4.8 सेमी. नाव देते आहे मी त्याला BC. लेबलिंग लगेच करून टाकायचं 4.8 सेमी. पुढे कोण किती सांगितलाय? कोण B हा 40 अंशाचा. तर मग आपल्याला इथे कोनमापकचा वापर करायचा आहे. इथे B मध्ये सेंटरला ठेवते बघा बरोबर, आणि इकडनं मोजायचं आहे आपल्याला. 0, 10, 20, 30 आणि हा आहे बघा 40. दिसतोय ना 40? तर हा इथे 40 अंशाची मी खूण करून घेतली आणि आता काय करते मी? तो जोडून घेते. B आणि हा बिंदू. ओके, लगेच लेबलिंग करून टाकायचं 40 अंश. आता पुढे त्यांनी AB बरोबर किती सांगितलंय? 5.1. मग कंपासमध्ये मी 5.1 हे अंतर घेऊन घेते. 5.1 दिसते. 5.1 परफेक्ट. आता B वरती बघा कंपास ठेवते आणि इथे मी हा कंस काढते. म्हणजे आपल्याला कोणता बिंदू मिळाला बरं? तर हा A बिंदू मिळाला. बघा ABC ही एक रचना आपली इथे तयार झाली. हा आपण जोडून घेऊ म्हणजे एक त्रिकोण आपल्याला मिळाला. आता त्याचा दुसरा त्रिकोण LBN काढायचा आहे आपल्याला. तर इथे बघा तुमच्या लक्षात येईल BC मी वाढवला आहे पुढे. मग इथे पण आपल्याला काय करावं लागेल? हा BC जो आहे त्याला आपल्याला एक्सटेंड करायला लागेल, वाढवावं लागेल. किती? अंदाज आहे ना, अजून आपल्याला किमती माहिती नाहीये. आपण रचना करणार आहोत. आता पुढे काय करूया? तर पुढे या रचना झाल्यात बघा आपल्या. तर जो त्रिकोण आहे त्याच्या खालच्या बाजूला आपल्याला एक लघुकंस काढायचा आहे. एकरूप भाग करण्यासाठी म्हणून सुरुवातीला आपण जो अभ्यास केला होता ना, आठवतंय तुम्हाला? सुरुवातीचं बघा ह्या पद्धतीने. ह्या रचना हे बघा है ना. हा इथे कंस करून त्या पद्धतीने आपण एकरूप कंस काढले होते ना, त्या रचना आपल्याला आता इथे करायचे. तर करूया मग त्या पद्धतीने. कंपास मध्ये आपण अंतर किती घेऊ शकतो त्यासाठी? आणि B वरती मी कंपास ठेवते आहे. आणि किती काय आपल्याला भाग करायचे? तर 7, कारण मोठी संख्या किती आहे? 7. ठीक आहे, मग मी 7 इथे खुणा करते अशा. दिसतायत ना तुम्हाला? 2, 3, 4, 5, 6 आणि 7 है ना. आता काय करूया आपण? त्याला नाव देऊ. हा B आहे ना, मग याला मी म्हणते B1, याला म्हणते B2, याला म्हणते B3, हा झाला B4, हा झाला B5, B6 आणि हा B7. तर आपण आधी काय करूया? AC ची 4 म्हटलेलं आहे त्यांनी. मग आपल्याला आधी B4 घ्यावं लागेल आणि हा जोडावा लागेल. मग आता इथे मी घेते B4 आणि C बिंदू जोडते. हे कळणं गरजेचं आहे तुम्हाला आधी नेमका काय जोडायचंय.
7 जोडू शकत नाही आपण. ABC हा त्रिकोण, या त्रिकोणाची मापं दिली आहेत ना, म्हणून आपण AC 4 जे 7 बाजू आपल्याला खंड मिळणार आहे त्यातला चौथा खंड हा जोडायचा आहे आपल्याला. पुढे काय करणार आपण, तर B4C, हां मी इथे लिहिते, कोन B4C ह्याचा एकरूप कोन काढायचा आहे. कोणता, तर B7 आणि N, B7 आणि N. बघा नीट, कंपासमध्ये अंतर किती पण घ्या, थोडं मोठं घेते मी मुद्दाम. बघा हा कंस काढला मी, अंतर न बदलता B7 वरती कंपास ठेवते आणि कंस काढते. आता हे जे 2 बिंदू मिळत आहेत ना आपल्याला, बघा हे दिसतंय ना, एवढं अंतर आपल्याला कंपासमध्ये घ्यायचं आहे. बघा दिसत असेल तुम्हाला, व्यवस्थित दिसतंय थोडं, हां बघा एवढं घेतलं मी. आता अंतर न बदलता या ठिकाणी मी कंपास ठेवते आहे आणि हा असा कंस करते. जो छेदन बिंदू मिळाला आपल्याला हा तो नोट करते आणि B7 आणि हा बिंदू घेऊन आपल्याला काय करायचं आहे, तर N बिंदू स्थापन करायचं आहे. हां हे नीट जोडायचे, गोंधळ घालायचा नाही अजिबात. एक लक्षात घ्यायचं इथे की ह्या दोन्ही समांतर जाणार आहेत. CB4 आणि याला नाव काय देणार आहे मी, तर NB7. ह्या दोघं लाईन्स कशा जातील, समांतर. या जर समांतर नसतील तर तुमचं उदाहरण चुकलं, या नंतरच्या भागाला 0 मार्क्स मिळतील. मग बरं, आता पुढे जी एकरूप कोनांची रचना आपण इथे केली आणि N बिंदू मिळवला, तशी सेम कोन BCA या कोनाचा एकरूप कोन आपल्याला काढायचा आहे. CN आणि L बिंदू शोधायचा आहे. म्हणजे ही पहिली एकरूप रचना होती. दुसरी कोणती करणार आपण, तर कोन BCA एकरूप कोन काढायचा आहे आपल्याला, CNL. मग कंपासमध्ये अंतर अंदाजे तुम्हाला आवडेल तसं, आणि काय करते बघा मी कंस करते. अंतर न बदलता N वरती कंपासचं टोक ठेवते आणि बघा कंस केला. कठीण रचना अजिबात नाही आहे, पण नेमकी कृती कोणती केव्हा करते आहे ते लक्षात घ्या. आता हे जे दोन बिंदू मिळाले ना आपल्याला, हे बघा हे एवढं अंतर मी कंपासमध्ये घेते. दिसतंय, बघा एवढं. आणि कंपास मधील अंतर न बदलता आता हा जो बिंदू भेटलाय इथे छेदन बिंदू, तिथे कंपासचं लोखंडी टोक ठेवून मी त्याला छेद कंस काढला. आणि काय करणार आता, तर हा जो पॉइंट मिळाला बघा, छेदन बिंदू मिळाला, N आणि तो बिंदू जोडून आपण L शोधूया. N बघा, N आणि हा बिंदू मिळून आपण काय शोधतोय, तर L शोधतोय. लक्षात आलं बघा, CA आणि NL हे पण पॅरलल चाललेत बरं ना, हे पॅरलल आणि हे खाली पॅरलल, म्हणजे हे पण समांतर आहे आणि हे पण समांतर आहे. अशा प्रकारे ही रचना आहे. स्पर्शिकांच्या रचना विद्यार्थ्यांना येतात बहुतेक, पण ह्या रचनांमध्ये विद्यार्थी कन्फ्यूज होतात. कन्फ्यूज होण्याचं काहीच कारण नाही. दिलेल्या पद्धतीने एक त्रिकोण काढताच येतो तुम्हाला. नंतर खाली एक लघुकोन काढून त्याला एकरूप कंसाच्या खुणा करायच्या आहेत आणि इथे जे गुणोत्तर दिलाय त्यानुसार जोडून. सर्वात महत्त्वाचं काय आहे, तर इथे आपल्याला एकरूप कोन याचा आधार घेऊन या रचना कंप्लीट करायच्या. याचा एकरूप कोन काढून
इथे घेतला म्हणजे n मिळाला, याचा एकरूप कोन इथे घेतला म्हणजे l मिळाला. समजला? किती मार्कांसाठी येऊ शकतंय? साधारणपणे 3 ते 4 मार्कांसाठी यायला काही हरकत नाही. आता शेवटचं उदाहरण प्रश्न संग्रह मधील 8 क्रमांकाचं. बघा इथे पण मी रफ डायग्राम काढून घेतलेली आहे माझ्या सोयीसाठी, म्हणजे तुम्हीही काढायचीच आहे. PYQ असा काढा की PY बरोबर 6.3 सेमी, YQ बरोबर 7.2 सेमी, PQ बरोबर 5.8 सेमी आणि त्रिकोण XYZ हा PYQ शी समरूप आहे. काय म्हटलंय त्यांनी? त्रिकोण PYQ समरूप त्रिकोण XYZ. मग बाजू प्रमाणात लिहिता येताच आपल्याला. PY बरोबर XY बरोबर YQ बरोबर YZ बरोबर PQ बरोबर XZ. समरूप रचना आहे की सेपरेट त्रिकोण काढायचे आहेत हे कसं लक्षात घ्यायचं? तर ह्या दोन्ही त्रिकोणांमध्ये Y हा सामायिक शिरोबिंदू आहे. मग काढूया रचना आपण. कोणता त्रिकोण मोठा कोणता छोटा हेही कसं कळेल? बघा YZ 6 म्हटलंय म्हणजे XYZ त्रिकोण हा मोठा आणि किमती कोणाच्या दिले? लहानच्या. PYQच्या किमती दिल्या. मग सुरुवात करूया आपण. आधी YQ काढून घेते मी. YQ किती दिलेला आहे? तर 7.2 सेमी. त्याला नाव देऊया YQ 7.2 सेमी. त्यानंतर आपल्याला YP म्हणजे PY किती दिलाय? 6.3 सेमी. मग कंपास मध्ये अंतर किती घ्यावं लागेल? 6.3 सेंटीमीटर. बघा हे घेतलं मी, दिसतंय ना तुम्हाला? आणि इथे मी Y वरती कंपास ठेवते आहे, कंपासचं लोखंडी टोक, आणि कंस करते बघा हा. आणि पुढे काय दिलंय त्यांनी? PQ बरोबर 5.8 सेमी. मग पुन्हा कंपास मध्ये डिस्टन्स घ्यायचंय, अंतर घ्यायचंय 5.8 सेमी. हे बघा, है ना, दिसतंय? आता आधीचा जो कंस काढला त्याला मी काय करते? हा छेदकंस काढते. जो शिरोबिंदू मिळालेला आहे आपल्याला त्याला काय नाव देऊया? P. आणि ते बिंदू आपण काय करणार? जोडणार. PQ जोडला आणि आता काय जोडणार आपण? तर PY जोडणार. त्यांना लेबलिंग करून घेऊ. 6.3 सेमी आणि हे किती आहे? 5.8 सेमी. आता XYZ हा मोठा त्रिकोण आहे ना, मग आपल्याला YQ काय करावं लागेल? पुढे एक्सटेंड करावं लागेल. म्हणजे मी काय करते आता? हा पुढे वाढवते. किती? अंदाजे. पुढे आपल्याला इकडे काय करायचं आहे? खाली एक लघुकोन काढायचा आहे. आता लघुकोन काढताना तो मोजूनच काढला पाहिजे असं नाही. आपल्याला माहिती आहे साधारण 90 पेक्षा कमी अंतर घेतलं की तो लघुकोन होतो. आता एकरूप अशा कंस किती करणार खुणा? तर 6/5 म्हणजे 6 खुणा आल्यात, है ना? मग 6 खुणा करून घेऊ. 1 2 3 4 5 आणि 6. बघा 1 2 3 4 5 आणि 6. त्याला नाव देऊया. Y आहे म्हणून इथे मी देते Y1, Y2, Y3, Y4, Y5 आणि हा Y6. काय कोणता भाग जोडायचा आहे आपल्याला? या ठिकाणी
तर कोणता त्रिकोण कोणता काढला आपण? PYQ ना. मग YQ चा 5वा भाग जोडायचा आहे आपण. हा, मग 5 आणि Q काय जोडणार? 5वा भाग आणि हा Q जोडणार आपण. दिसतंय? आता याचा एकरूप कोण हा इकडे काढायचा आहे. म्हणजे कोणता एकरूप कोण येईल? कोण Y5Q. एकरूप कोण काढायचे आपल्याला? Y6 आणि Z. Y6 आणि Z. ठीक आहे. मग आता कंपास मध्ये अंतर घ्यायचं. किती किती? आणि एक कंस काढायचा. बघा मी हा कंस काढते. अंतर न बदलता Y6 वरती ठेवला आणि पुन्हा कंस काढला. आता एवढा डिस्टन्स आता मला कंपास मध्ये घेणं गरजेचं आहे. एवढी आडवं घेते, तुम्ही उभं घ्यायचं आहे. ते तुम्हाला दिसा म्हणून मी आडवा पकडते. बघा आता इथे कंपास ठेवते आहे आणि सेम अंतर कंपास मधलं आणि कंस करते. हा, तर आता आपल्याला हा पॉइंट नोट करायचा आहे. Y6 करायचा आहे आणि आपण तो जोडणार. तर जोडल्यावर कोणता बिंदू मिळेल बरं? कोणता मिळणार आहे? तर Z. कोणता बिंदू मिळाला? Z मिळाला. पण अजून X नाही ना मिळाला. हा, मग आपल्याला हे पुढे एक्सटेंड पण करायला लागेल. हे काय करते मी पुढे वाढवून घेते. आणि आता ही एकरूप कोणाची जी रचना आपण इथे केली तीच रचना आपल्याला आता इथे करायची आहे. म्हणजे कोणती? तर कोण YQP. YQP. एकरूप कोण कोणता घ्यायचा? YZ आणि इथे मिळणार आहे X. YZ आणि X. मग करूया रचना. शेवटची रचना आता आहे. हा, बघा मी काय करते. अंतर किती? कंस काढला एक आणि परत एक कंस काढला. आता कंपास मध्ये अंतर हे एवढं डिस्टन्स जेवढं आहे ना एवढं घ्यायचं. बघा दिसतंय ना तुम्हाला? हा, दिसतंय? हे खूप महत्वाचं आहे. तेवढं अंतर घेते बघा मी. एक अगदी थोडस. हा, ह्या एवढा. आता इथे कंपास अंतर न बदलता ह्या पद्धतीने मी कंस केला. तो पॉइंट नोट करायचा आपल्याला. हा पॉइंट नोट करायचा आणि Z हे दोन बिंदू घेऊन जोडायचेत आपल्याला. बघा Z आणि हा बिंदू आणि काय करते मी पुढे वाढवला तो आणि त्याला नाव काय देणार आता? तर X. झालं? बघा PQ समांतर QZ. या आपली रचना बरोबर आहे की चूक आहे हे कसं ओळखायचं? तर इथे PQ समांतर XZ दिसली पाहिजे. त्यानंतर इथे Q आणि Y5 समांतर Z आणि Y6. ह्या जर दोन समांतर अशा दिसल्यात तर समजायचं की आपली रचना ही राईट आहे. किती मार्कांसाठी येऊ शकते हे उदाहरण सुद्धा? 3 किंवा 4. 4ला तर यायला हरकतच नाही अजिबात. तर विद्यार्थी मित्र, इथे आपलं भौमितिक रचना, भूमितीय रचनांचं जे प्रकरण होतं 4 हे संपूर्ण संपलेलं आहे. मला असं वाटतं तुम्हाला हे छान समजलेलं असेल. जोपर्यंत तुम्हाला ते समजत नाहीये तोपर्यंत व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत राहा आणि जोपर्यंत समजेल, चुकत असेल तर पुन्हा पुन्हा त्या रचनांची प्रॅक्टिस करा. जिथे चुकताय तिथे व्हिडिओ पॉज करून पुन्हा तो बघा. ठीक आहे? मग भेटूया पुन्हा एका नवीन प्रकरणामध्ये. धन्यवाद.